जेवायला मस्त आंबोळी आल्यात, आंबोळी चटणी आणि हा व्ह्यू. तर आम्ही आता चाललो आहोत वेंगुर्ला फिरायला. आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे आणि ते काका आहेत आम्हाला पूर्ण वेंगुर्ला फिरवणार आहे आणि रेड्डी गणपती जो आहे रेडीचा तो पण आम्हाला फिरवणार आहेत. तर सध्या तरी पाऊस थांबला आहे आणि त्या हिशोबाने आपण आता फिरायला निघालो आहे. ओके, पण बघा ना, रस्ते खूप मस्त आहेत इकडचे, चारी बाजूला हिरवळ आहे आणि मधून हा रस्ता जातो आहे. तर हे काका आहेत ना, मध्ये मध्ये आम्हाला खूप इन्फॉर्मेशन दिले इथले वेंगुर्ल्यातले. अच्छा, भारी आहे. 5 स्टार हॉटेल आहे, ताजवाल्यांचं आहे, परफॉर्मन्स तो चालवतोय. पण हॅरिकिल्ला म्हणून नाव आहे. पर डेला 24,000 रुपये. काय त्याचं चप्पल आहे ना, चामड्याचं असतं ते, बाजूला आहे बघा, चप्पल ठेवलेली असतात. अच्छा, तुम्ही पायऱ्या आतमध्ये वरती चढलात ना, हां, तुम्ही वरती उजव्या बाजूला काचीमध्ये ठेवलेले असतात ते चप्पल. ते चपला कशासाठी ठेवतात पण ते? ती चप्पल त्यांना हे करतात, असं ठेवतात, देवाची आहे ती, देवाची. ते चप्पल फक्त एकच चांभार तयार करतो, बाकी कोणाला जमत नाही तयार करायला. आणि तो रात्री परत बघितला ना, तर दुसऱ्या दिवशी तर खालून धरलेली असते चप्पल मागून त्याची. अच्छा, म्हणजे ते घालून चालून येतात. 12 गावात तो फेरी मारतो रात्री. अच्छा, आता ते दिवसाला 1 लागायचं, आता महिन्याला काहीतरी 1 देतात. आता दिवसाला 1 लागायचा. दिवसाला 1 लागायचं, घराचं धरलेलं. हां हां, दुसऱ्या दिवशी दुसरं करतो. अच्छा. पूर्वी आता ते महिन्याला 1 देतात. आम्ही आत्ता आलो आहोत वेतोबा मंदिरला, जे की खूप सुंदर आहे इकडे. याच चपलांबद्दल मगाशी ते काका आपल्याला सांगत होते. आणि हे जी केळी लावली आहेत ना, ही देवाला अर्पण करायची असतात. इकडचे सांगतात इकडे देवाला केळी ही अर्पण केली जातात. गणपती बाबा तिकडे कामाला होते ते गोटी भरायला. हां हां, अजूनच चालू आहेत आता. अजून पण चालू आहे. उषा इस्पात म्हणून कंपनी होती तिकडे. अच्छा, त्याच्या अंडर सगळं होतं ते. आपल्याला एक तिकडे तयार करायचे स्टील. हां, आणि काय नंतर बाकीचा माल तो चायना वगैरे अमेरिकेत बोटी यायच्यात ना बाहेरून, अच्छा. त्यांना वगैरे द्यायचे ते बोटी करायची. चायना वगैरे नाही, इकडून जायचं सगळं. हो. आणि 1 बोट भरायला महिना लागतो. अरे बापरे. आता जे जुने झाले आहेत ना, त्यांची डागडुजी चालू आहेत. हां, आपल्या इकडे डच फॅक्टरी आहे वेंगुर्ला, त्यांच्याकडे जाणार आपण. हां, डच फॅक्टरी आहे. डच फॅक्टरी ती पण तशी आता ती हे केलं आहे म्युन्सिपाल्टीने, ते रिन्यू केलं आहे. Renew करायचं. थोडं टचअप करून हे केलं. तर आम्ही आता आलो आहोत रेडी गणपतीला दर्शनासाठी. तर आम्ही नारळ जास्वंद घेतलेत. जाऊया आता मंदिरात. चला, मस्त वातावरण झालं आहे बघ पावसाचा. पुढे बीच आहे. तर आम्ही मंदिरात बसलो आहे आणि इकडून बसल्या बसल्याच बघा बाप्पाचं कसं दर्शन होत आहे. खूप प्रसन्न वाटते या मंदिरात. रेडीचा गणपती हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात वसलेलं एक प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिर आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ असून दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. 1976 रेडी येथील लोखंड खाणीत काम सुरू असताना जमिनीतून श्री गणेशाची भव्य मूर्ती सापडली. त्यानंतर त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली. ही घटना चमत्कारिक मानली जाते आणि तेव्हापासून या गणपतीचे महत्त्व अधिक वाढले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
हे आहे देवी माऊलीचं मंदिर. बॉर्डर आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राची बॉर्डर आहे. तिकडनं हे गोवा सुरू झालंय. ही प्रॉपर्टी वगैरे दिल्लीचा शेट्टी म्हणून आहे, त्याने ही प्रॉपर्टी घेतली आहे. हे त्यांचं चर्च आहे समोर. हा गेलाय तो फेरी बोटीकडे गेलाय रस्ता. फेरी बोट. फेरी बोट आपण जाणार, दाखवतो तुम्हाला, हां. सगळं दाखवतो. हे फक्त हे हॉटेल आहे. हे आता किल्ला आहे ना. हां. आता गोवा सरकारकडे ताब्यात आहे तो, फक्त त्याच्यात हॉटेल घेतलेलं आहे, हॉटेल घातलेलं आहे. ओके, आतमध्ये हॉटेल आहे. आतमध्ये हॉटेल घेतलं. मला बघायला मिळतं, एंट्री करून आतमध्ये जावं लागतं. हां. हे दिसतंय ते बघा, आपण दाखवतो तुम्हाला. हे गोव्याचं लास्ट स्टॉप इकडे आहे ते पश्चिमेकडले. हे मी ऐकलं पूर्ण किल्ला आपलं पोर्चुगीज स्टाईलमध्येच आहे थोडा. हो हो, झाड पडलंय एवढं मोठं होतं. अरे बाप. तर आपण आता आलो आहोत गोव्याला आलो आपण. तेरेकोल किल्ला म्हणून आहे, तिकडे आलोत आपण. हा ॲक्च्युली गोवामध्ये येतो, तेरेकोल गाव. तर किल्ला आपण एक्सप्लोअर करूया पुढे. रिसॉर्ट आहे, हॉटेल्स अँड रिसॉर्ट गोवा. चर्च आहे हा. जीसस क्राइस्ट. तर हा आहे पूर्ण संपूर्ण किल्ल्यातल्या आतला भाग आहे. इथे हॉटेल्स पण आहेत, रूम्स वगैरे राहण्यासाठी, रिसॉर्ट टाईप. आणि नंतर इकडे हॉटेल आहे खाण्यासाठी. इकडून तुम्ही बघाल ना, पूर्ण समुद्र दिसतोय. कसला मेन पार्ट म्हणून तर त्यांनी काबीज. ठीक आहे ठीक आहे. हो, भेजतो भेजतो. हो, हे दोघे जण ना भांडायला आलेले त्यांच्याशी. इकडे आपले हिंदू आहेत ते. अच्छा. वाडेकर आणि हां ते गुरुजी हिरवे. तर त्यावेळी यांच्यानी ना पोर्तुगीजांनी हां. त्यांना गायब केलं. अच्छा. त्यांची बॉडी भेटली नाही. अच्छा. आणि ज्यावेळी 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला ना, हां. त्यावेळी त्यांनी स्मारक तिथे बांधले. आणि ओके. दोघांचे. हां. म्हणजे त्यांचं काय झालं काय माहितीच नाही. त्यांचं काय बॉडीच भेटली नाही. बापरे. मला पण एवढं माहिती नाही की देव कधी आला, कधी कोणी आणून ठेवला आहे. अच्छा. तर त्याची प्रचिती खूप आहे. ती झेंडे लावले आहेत ना, हे नवसाचे लावले आहेत. ते नवसाचे आहेत ते. हां,
नवसाचे किंवा जर तुम्ही दरवर्षी जर याला लावला सालाबाप्रमाणे हां ते पण लावलेले असतात. त्याची जत्रा ना रथसप्तमी दिवशी येते. अच्छा ही रथसप्तमी तुम्हाला जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येईल. रथसप्तमी त्यावेळी इतके गर्दी भरपूर गर्दी इथपर्यंत येताना इथपर्यंत लागली असते एस टी डेपोपर्यंत. तर जत्रा असते यांची. जत्रा मोठी असते, खूप मोठी असते जत्रा, एकदम भरलेलं आहे. कधीतरी आला तुम्ही जानेवारी फेब्रुवारीला ना तर रथसप्तमी पकडून या. अच्छा आणि त्यांचं नाटक असतं ना तिथे. आता तुम्ही जेवायला बसला होता बघा, हां हां त्याच्या बाजूच्या मळ्यात तिथं नाटक असतं. ते बत्तीवरचं गॅस बत्ती आहे ना हां हां हां. त्याच्यावरती नाटक, बल्ब वगैरे लाईट वगैरे काय नाही. अरे वा. ते बत्तीवर भरपूर बत्ती असतात अच्छा लावलेले. हां ते पूर्ण हॅलोजन सारखं वाटत असेल ना. हां. हां त्याच्यावर ते बत्तीची जत्रा म्हणून ती ओळखली जाते. बत्तीची आणि जत्रा. हे ना ते कुबलांचं आहे. कुबल म्हणून ते मानकरी आहेत. ते मानकरी पण कसे झाले की कुबलाला 10-15 वर्षे काय असं मूलबाळ काय नव्हतं. हां हां त्याने तिथे सांगितलं की तुझं आहे ना की मला जर मूलबाळ वगैरे झालं, गोड बातमी जर आनंदाची भेटली तर मी तुझा छोटासा कार्यक्रम साजरा करेन. अच्छा. ज्या दिवशी मला कळले ते हां, हां. रथसप्तमी दिवशी त्याला कळले बातमी. हां तर रथसप्तमी दिवशी त्याने मग सुरुवात केली. एक झेंडा तो बोललेला नंतर झाला ना मला झालं वगैरे केळी आणि हे निशाणकाठी हां. लावेन म्हणून. अच्छा ज्यावेळी त्याची हे पुढे झाली ना त्यावेळी त्याने एक छोटासा कार्यक्रम नारळ केळी आणि शीड हां म्हणजे निशाणकाठी अशी लावून त्याने छोटासा उत्सव साजरा केला. साजरा करायला सुरुवात केली. अच्छा मग ती सगळीकडे पसरली बातमी की नवसाला पावणारं देव असं असं आहे अच्छा म्हणून. पण असं हे झालं सगळं. मग त्याच्यात ते घडून आणलं. कसं झालं हां. मग ते खूप लोक आता लावतात ना त्याचं. आम्ही पण आता आम्हाला पण अनुभव आहे. हां माझ्या मेवण्याला आता 15 वर्ष काही नव्हते. 15 वर्ष होणार हो अच्छा काही नव्हतं. हां तर त्याला आता मुलगी झाली. इथे सगळं त्याने ते आमची सासूबाई आहे ना हां. ते जरा सगळं देवाचं सगळं तर आता आम्ही आलो आहोत वेंगुर्ल्याच्या ग्रामदैवतला. देवी सातेरी आहे ना त्यांचं मंदिर आहे. तर इकडे आपण या मंदिरात जाऊया चला. भव्य असं मंदिर आहे. साईडला पण मस्त छान स्पेस आहे. तर हे आहे देवी सातेरीचं मंदिर. खूप शांत आणि प्रसन्न वाटते ते. देवीची पालखी पण मस्त मोठी आहे. इथे भक्त निवास पण आहे भक्तांसाठी राहायला उत्तम सोय. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो कळस आहे हा प्रॉपर सोन्याचा आहे. आणि मंदिराच्या बाजूचा परिसर पण एकदम भारी आहे. आपण याचे ड्रोन शॉट्स बघूया चला. तर आता आम्ही आलो आहोत झुलत्या पुलावर जो की वेंगुर्लामध्ये आहे. हे सिलिंगसारखंच आहे सेम बघा. आणि साईडला मस्त समुद्र. शांत वाटतं इथं मस्त. पाऊस बघा किती साठलाय. जोरात वारा येणार आहे. हा पूल पण भारीच दिसतो ना सीलिंग सारखं आपल्या मुंबईमध्ये. इकडे बघा हां भवन.
तुफान. चलो वाऱ्यामुळे तो तयार. चलो वारा. मॅडम आमच्या मका खाते याचं पण एवढा गरम गरम वाफळलेला. पाऊस. तर आम्ही आता आलो आहोत ओल्ड गोवाला चर्चमध्ये. कसं वाटतंय ओल्ड गोवाला येऊन? आता चालू आहे, चला फिरूया. तर हा आहे ओल्ड चर्च. इकडे या राजाची बॉडी ठेवली आहे आतमध्ये चर्चमध्ये. तेच आपण बघायला चाललो आता.